नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर अपलोड आहे। क्लासचा पहिला दिवस असा कालचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टेपची ओळख पाहूया। तर आता आपण काय करणार आहोत, टेपची ओळख करून घेणार आहोत। तर टेपची ओळख म्हणजे नक्की काय, तर मापे आणि टेप ओळखणे म्हणजे थोडक्यात काय, तर टेप सगळ्याला ओळखायला येत असतो, पण त्याच्यातली मापे कशी लिहायची म्हणजे बऱ्याच महिलांना आता मोबाईल वगैरे ऑनलाईन सगळं निघलेलं आहे, त्याच्यामुळे टेपची माहिती तर बऱ्याच महिलांना असणार आहे। पण त्याच्यातून बी जर टेप ओळखायला येतोय पण लिहायचं कसं ते कळत नाही। टेपचे माप आपल्याला जर अंकी किंवा अक्षरी जर लिहायची असतील तर ते कशी लिहायची, ज्यावेळेस आपण माप घेतो, ब्लाऊजचं माप अंगावर किंवा ब्लाऊजवर माप घेतो त्यावेळेस काय होतं, ज्यादा तर म्हणजे जास्तीत जास्त पाऊण, सव्वा, अडीच, पावणे तीन अशी मापे असतात। तर ती मापे लिहायला यायला हवी, म्हणून आज आपण ती मापे आणि टेपची ओळख करून घेणार आहोत। तर आपण पाहूया, टेप म्हणजे टेपमध्येच मीटर असतं आणि सेंटीमीटर असतं। तर बऱ्याच वेळेस सेंटीमीटर आणि मीटर मधला फरक सुद्धा महिलांना कळत नाही, तर त्याच्यासाठी मी सांगत आहे तुम्हाला। तर आपण काय करतो, ज्या साईडने टेपच्या आपण ज्या साईडने आपण इंच मोजतो त्याच्या उलट बाजूला म्हणजे इकडल्या साईडनी, हे बघा उलट्या साईडने आपण सेंटीमीटर मोजतो। तर सेंटीमीटर म्हणजे बऱ्याच वेळेस नॉर्मल ब्लाऊज पीस किती 80 सेंटीमीटर असतात लेडीजचे, तर हे पहा इथं 80 सेंटीमीटरचं माप दिलेलं आहे आणि 1 मीटर सुद्धा ब्लाऊज पीस लागतो, तर हे 1 मीटर आहे। मग बऱ्याच वेळेस काय होतं, आपण इंचाकडून 1 मीटर मोजायला जातो पण ते बऱ्याच महिलांना कळत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला उलट्या बाजूने सेंटीमीटर दिलेलं असतं आणि इकडल्या बाजूने इंच दिलेलं असतं। तर इंच मध्ये आपल्याला 4 भाग असतात, एक म्हणजे सव्वा, 2, अर्धा, 3, पाऊण, 4, 1 म्हणजे 4 भाग आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा 1 बनतो। तर हेच आपल्याला टेप मधले भाग जाणून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता आता हे काय झालेलं आहे, आपला अर्धा भाग म्हणजे जे बरोबर अर्धा आहे ते या पट्टीमध्ये गेलेला आहे, तर इथं आपल्याला व्यवस्थित कळणार नाही, त्याच्यासाठी आपण काय करू, हे सोडून द्यायचं आहे आणि हे 2 रेषा म्हणजे सव्वा होतो। हे पहा, 1च्या पुढच्या 2 रेषा म्हणजे आपण इथल्या पकडू शकतो, तो सव्वा होतो। 1 पासून 2 रेषा म्हणजे सव्वा, हे म्हणजे सव्वा आणि अर्धा। तिथून पुढंच आपल्याला जे सव्वाची रेष थोडीशी लांब आहे, ही थोडी असं आखूड आहे आणि ही थोडीशी लांब आहे, तर त्याच्याच पुढं पुन्हा एक आखूड रेष आहे, हे पहा अशा प्रकारे, आणि नंतर पुन्हा अर्ध्याची जास्त लांब आहे, सव्वापेक्षा जास्त लांब आहे अर्ध्याची रेष। तर आपल्याला काय करायचं आहे, हा अर्धा आहे म्हणजे टेपवर, जसं टेपवर माप आहे तसं मी तुम्हाला वहीवर दाखवत आहे। तर आता आपल्याला पाऊण पाहायचं आहे, पाऊण। तर पाऊण कसं आहे, आपण अर्धा काढलेला आहे म्हणजे सव्वा, एक छोटी लाईन, नंतर सव्वापेक्षा जास्त मोठी लाईन आणि नंतर पुन्हा छोटी लाईन येणार, म्हणजे इकडल्या साईडला असते ती। हे पहा, हे 2 लाईन सेम आहेत, एक आणि एक, अर्ध्याच्या इकडली साईडची आणि इकडल्या साईडची 2। तर नंतर एक सव्वाची लाईन येणार, म्हणजे अर्धा मध्ये सव्वा मिक्स केला तर पाऊण होतं, म्हणजे ही नंतर एक लाईन येणार, ही अर्धा आहे आणि हे पाऊण आहे।
तर आता आपल्याला एक पाहायचं आहे. तर जेव्हा ह्या पूर्ण रेषा एकत्र येतात तेव्हा आपला एक तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे आपला एक आहे आणि हा आपला अर्धा. तर ही आपली टेपची ओळख झाली. तर आता आपल्याला 1.25 किंवा 1.5 किंवा पाऊण, अर्धा, म्हणजे बऱ्याच वेळेस कसं अर्धा कसं लिहायचं, आपण जेव्हा माप घेतो तेव्हा अर्धा कसं लिहायचं ते माहीत नसतं. म्हणजे 1.5, 2.5, तर आपल्याला ते एक लिहायचं आहे. अर्धा म्हणजे हे बघा, ह्याला अर्धा म्हटलं जातं. हे अक्षरी आहे, अक्षरी आणि अंकी. अक्षरी आणि अंकी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अर्धा आहे, पाऊण, आपल्याला पाऊण काढायचं आहे. तर आपण असा सुद्धा काढू शकतो. अर्धा आणि 2 रेषा. पण ह्याच्या उलट असं सुद्धा करू शकतो आपण. आणि 2 रेषा. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, 1. तर हा 1 येतो. पण याच्या पुढे 1.5ची मापे चालू होतात. 1.5 म्हणजे 1 वर 1 आणि अर्धा, 1च्या पुढे अर्धा म्हणजे हे 1.5. अडीच, आता या अर्धा आहे त्या सगळ्यासाठी कंपल्सरी आहे. म्हणजे काय, हे पुढचे अंक बदलत जातात. फक्त आपल्याला 2.5, 3, 3.5 म्हणजे 4.5, 5.5, 6.5 काय घ्यायचं असेल तर फक्त हे अंक बदलतात. म्हणजे 6, 6.5, 6.5ला हे अर्धाच राहणार आहे. तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तुम्हाला टेप विषयीची माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पहा. तर चला मग भेटूया उद्याच्या भागात.